माणसाने आपल्या जीवनामध्ये आपला आचार चांगला ठेवा, विचार चांगला ठेवा, उच्चार चांगला ठेवा. आचार फेल गेला म्हणून रावणाचं जीवन संपलं. विचार फेल गेला आणि म्हणून दुर्योधनाचं जीवन संपलं. विचार बिघडला आणि म्हणून शिशुपाळ हा संपला गेला. तेव्हा जीवनामध्ये उच्च स्थान प्राप्त करायचं असेल, परिसरामध्ये नाव करायचं असेल, देवाघरी जायचं असेल, आनंद स्थितीला प्राप्त व्हायचं असेल तर याकरता आचार विचार उच्चार या गोष्टी चांगल्या ठेवा. विठ्ठल आणि जीवन जगत असताना आपणही चांगलं जगा, दुसऱ्याला देखील चांगलं जगू द्या. एवढं जरी केलं तर तुम्ही फार केलं. आणि जीवनामध्ये देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा आणि आई बापाची सेवा करा. देवभक्ती नसेल तर ते जीवन व्यर्थ, सत्संगती नसेल तर ते जीवन व्यर्थ, आणि आईवडिलांची सेवा नसेल तर ते जीवन सगळं व्यर्थ. विठ्ठल या विश्वामध्ये जगामध्ये आई बापाला प्रथम स्थान आहे. वेदाच्या माध्यमातून पहिलं नाव, पहिलं उच्चारण, पहिली सेवेची घोषणा आईवडिलांची झाली. बाकीची नावं नंतर आले. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव, अतिथीदेव भव. तर प्रमुख सेवा आईवडिलांची आहे, गुरूंची देखील आहे, अतिथीची देखील आहे. क्रमप्राप्त सेवा करा. गो सेवा देखील अति महत्वाची आहे. आईला श्रेष्ठ समजा. आई आणि गाई, जशी आपली आई तशी समजा गाई, आणि जशी समजा गाई तशी समजा आपली आई. आई गेली की जगातलं खरं प्रेम गेलं. प्रेम नसतं असं नसतं, नंतर प्रेम नाही असं नाही, पण जसं पाहिजे तसं नाही. आईचं ते आईचंच आणि बाईचं ते बाईचंच प्रेम असतं. उत्कृष्ट प्रेम की ज्या प्रेमाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. आई गेली की खरं जगातलं खरं प्रेम गेलं. आई महत्वाची आहे. म्हणजे घरामध्ये आई प्रमुख असावी. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. अर्थ स्पष्ट आहे. आता याच्या उलट घ्या. घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. अर्थ स्पष्ट आहे. आई महत्वाची आहे. जसं आपण नेहमी ऐकणारे माणसं, जसं दुधात दूध गाईचं, फुलात फुल जायचं आणि प्रेमात प्रेम खरं ते आईचं. तेव्हा आईवडिलांची सेवा प्रमुख. हीच सेवा पुंडलिक भक्ताने केली आणि म्हणून जगात त्याचं नाव झालं. ज्या सेवेतून
आईवडिलांची सेवा केल्यामुळे भगवान त्या सेवेला पाहून आकर्षित झाले. निमंत्रण नसताना डायरेक्ट भगवान पंढरपूरला आले. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पुंडलिक भक्तासाठी भगवान काय सोडून आला? वैकुंठ सोडून दिगंबर महाराज. हरी वैकुंठाहुनी पुंडलिकाला गोनी, युगानयोगे भक्ता संगे एकनाथ महाराज म्हणतात, हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी, उभा राहिला आजुनी, युगानुयोगे भक्ता संगे, एका जनार्दन संत शोभा शोभा, देव का हो बेटे वरी उभा उभा, देव का हो बेटे वरी उभा उभा. पुंडलिक भक्तासाठी भगवान इथं आला पण भगवान गडबड करू लागला, जाण्याची घाई करू लागला. प्रथम तर भगवान म्हटले मी आलो. मी कोण? देवांचा देव आहे, जगाचा चालक मालक प्रतिपालक आहे. पुंडलिकराय म्हटले देवा मी तुम्हाला ओळखलंय, पण माझी सेवा चालू आहे, त्या कारणात मी तुमच्याशी बोलत नाही. माझे या पित्याचा होईल निद्राभंग, न घड्या प्रसंग बोलण्याचा. देवा बोलू नका, आईवडिलाची निद्रा मोडे, जाण्याची घाई करू नका, जरा थांबा. थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. भगवान थांबले, पण देवा आता तुला इथंच राहावं लागेल. आणि देव थांबण्यासाठी भगवान पुंडलिक भक्ताने एक बीट फेकली, आदेश केला, विनंती केली की देवा आपण या विटीवर उभे राहणे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, आगरी ठेवली या तुळशीहार गळा कासे कितांबर, तुळशीहार गळा कासे कितांबर. सर्वांग सुंदर परमात्मा विटेवर उभा राहिला. आणि असे त्या भगवंताने अनेकांचा आजपर्यंत उद्धार केला. पुंडलिक भक्ताचे बोल भगवंताने ऐकून घेतले आणि त्याप्रमाणे पूर्तीही केली, करतही आहे. पुंडलिकराय म्हटले जसे असतील तसे, जसे असतील तसे तुला देवा त्यांचा उद्धार करावा लागेल. कोणी असो, काही चांगले येतील, काही वांगले येतील, काही सज्जन येतील, दर्जन येतील दर्शनासाठी, पण जे जे येतील त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. पुंडलिक भक्तांचे जे बोल होते, भगवंताला विनंती होती की देवा जसे असतील तसे त्यांचा तुला उद्धारच करावा लागेल. तर भगवंताने आजपर्यंत अनेकांचा उद्धार केला आणि सध्या देखील उद्धार करत आहे आणि पुढे देखील अनेकांचा उद्धार तो करणार आहे. असा जो भगवान आला केवळ आई वडिलांसाठी आला. विठ्ठला इतरही सेवा भगवंताला आवडते, त्यातली त्यात आई वडिलांची सेवा भगवंताला फार आवडते. सेवा फार महत्वाची आहे. सर्वांनी जीवनामध्ये सेवा करावी, कारण सेवा तर मेवा.
काम तर दाम आणि चाकरी तर भाकरी अशी म्हण आहे विठ्ठला. जीवनामध्ये चांगल्या गोष्टीला विसरू नका. त्या चांगल्या गोष्टीमध्ये आईवडिलांची सेवा चांगली आहे, इतरही सेवा भरपूर चांगल्या आहेत, परंतु ही जी सेवा आहे ही सर्व मान्य, देव मान्य, संत मान्य, शास्त्र मान्य सेवामध्ये आईवडिलांची सेवा. विठ्ठला तेव्हा सगळ्या जीवनामध्ये मानवी जीवन काही आगळाने वेगळं असं आहे. हे देव दुर्मिळ जीवन आहे की ज्याची अपेक्षा देवानी करावी. या लोकीचा हा देह देव असे सुंदर शरीर आहे. इतर शरीरापेक्षा हे महत्वाचं शरीर आहे. याच शरीराने तुम्ही तपश्चर्या, साधना, भक्ती, सेवा या गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. तसं हे नाशिवंत आहे, पण नाशिवंत देता ब्रह्मवीर राहता शिजाची कथा पुराणात. याचं नाव श्रेष्ठ आहे. याला चांगल्या दृष्टीने पाहिलं जातं. आणि म्हणून या जीवनामध्ये फालतू कर्म करू नका, पण चांगलं कर्म केल्याशिवाय राहू नका. विठ्ठला करावे तशी भरावी. आलं लक्षात. म्हणून करताना चांगलं करा, म्हणजे पुढचं जीवन तुम्हाला सुखात जाईल. देवचिंतन करा, भगवंताच्या चिंतनाला विसरू नका. जी तुमची आराध्य देवता असेल त्या देवतेला विसरू नका. आईवडील हे दैवत आहे, मातो परदैवतम असं म्हटलेलं आहे. आईसारखं दैवत जगात नाही. म्हणून जो सुपुत्र आईवडिलांच्या सेवेला धरून राहतो त्याला लक्ष्मी देखील कधी सोडत नसते. आईवडिलांची सेवा केल्यानंतर तो भगवंताच्या दृष्टीने तो मान्य होतो. आणि जे घर म्हणा, जी व्यक्ती भगवंताला मान्य आहे त्या व्यक्तीला, त्या घराला लक्ष्मी सोडत नाही. विठ्ठला लक्ष्मी म्हणजे प्रत्यक्ष नाही, वैभव हीच लक्ष्मी आहे, आरोग्य हेच लक्ष्मी आहे, सदैव समाधान आनंद हीच लक्ष्मी. तेव्हा अशा काही सर्व महत्वाच्या गोष्टी या जीवनामध्ये कळत असतात, बाकी जीवनामध्ये नाही. पशु जीवनामध्ये नाही, पक्षी जीवनामध्ये नाही, दुर्जन जीवनामध्ये नाही, दैत्य जीवनामध्ये नाही, अन्य जीवनामध्ये नाही कळत. या जीवनामध्ये कळतं. विठ्ठला देव कळतो, कोणाला माणसाला कळतो, पशुला नाही कळत. कारण कुत्रा हा पशु आहे. कुत्र्याला जर देव कळालाच असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता.
कावळ्याला देव कळला असता तर कावळ्याने देवाला गंध लावला नसता. मग देव हा माणसाला कळत असतो, म्हणून माणसाने माणसासारखं वागावं, माणसासारखं राहावं. माणसाने विनाकारण फालतू बोलू नये, लोकांचा वेळ घेऊ नये, आपला वेळ देऊ नये. बोलताना जपून बोला, वाणी आणि पाणी याचा जपून वापर करा. बोलण्यात पापही होतं आणि बोलण्यात पुण्यही होतं, पण त्याचं शासन लगेच मिळत नाही. मिळतं कधी ना कधी तरी मिळतच. म्हणून करताना चांगलं करा, तुमच्या जीवनाचं चांगलं होईल. असं सर्व जीवनामध्ये मानव जीवन अगदी महत्वाचं जीवन स्तुत्य जीवन आहे. पण केलं तर स्तुत्य, नाही केलं तर निंद्य. तर याच जीवनाने जगामध्ये वाटचाल करताना आपल्या समोर दोन मार्ग येतात. ते दोन मार्ग, एक श्रेय मार्ग, दुसरा प्रेम मार्ग. श्रेय मार्ग हा श्रेष्ठ मार्ग, प्रेम मार्ग हा गौण मार्ग आहे. प्रेम मार्गाचं प्रत्येक साधारण आपण जेवण घेऊ. जेवणाचा परिचय सर्वांना आहे, अन्नाचा परिचय सर्वांना आहे. अन्न हे चांगलं आहे, पण प्रमाणात सेवन केलं तर अन्नच हे तारक, अन्नच हे मारक. माऊली म्हणतात, जिव्हेचा हात फाटे, जेविता वाटे गोमटे, परिणामी सेवटे अवश्य मरण. एक असा प्रसंग, एकदा बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले. तर फिरत असताना त्यांना एक बाई भाजी विकताना दिसली. तर त्या बाईकडे नेमकी वांग्याची भाजी फार होती. तर सुंदर ते वांगे, काळे कुळकुळीत, जसे कृष्णाकारचे वांगे फार सुंदर असतात असं म्हणतात. आणि भारतासाठी वांगे खांद्याची चांगले असतात. ते वांगा म्हणजे एकच काय तथाच आहे, असे काय खूपच तर ते सुंदर वांगे पाहून बादशाचं मन आकर्षित झालं. अकबर बादशाह आकर्षित झाला आणि आज्ञा केली काय, कारण त्या समयी बिरबलने सुंदर त्या वांग्याचं वर्णन केलं. महाराज ये तो बैंगन है, बहुत अच्छे हैं, इसलिए भगवान ने उसके ऊपर छत्र रखा है. आणखी काही वर्णन केलं. शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काय हरकत नाही, माझ्यासाठी वांगे घेणे, फार नाही पण 1 किलोभर वांगे घेण्यात आले. आणि जो कोणी आपला सेवक आचार्य स्वयंपाक करणार असेल त्याला देखील असं सांगण्यात आलं. आणि त्याने देखील असं वांग बनवलं की वास, फोडणी जर भोकणी तर वास धारंगावच. अप्रतिम ते वांग झालं, गोड रुचकर झालं. शेवटी राजाने एकट्यानेच फस्त केलं, अख्खी भाजी खाऊन टाकली. आता ते वांगे राजाच्या पोटामध्ये रात्री 12च्या पर्यंत बरे राहिले, काही कुरकुर न करता बरे राहिले. पण 12च्या नंतर पोटामध्ये खालीवर 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 होऊ लागला. पोटामध्ये गडबड 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 होऊ लागला. रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. मग ले लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे. रात्रभर बादशाह हैराण झाला आणि त्या बिरबलचा फार मोठा राग आला की बिरबलच्या शब्दाने हा प्रकार आपण केला. आणि म्हणून सकाळ कधी होते, बिरबल माझ्याकडे कधी येतो, त्याची हजेरी मी कधी घेतो.
वाट पाहू लागला। झाली सकाळ, आला बिरबल, रागावला बादशाह, क्या मूर्ख आदमी तू मूर्खपणा केल्यामुळेच तुझ्या शब्दाने ते वांग मी फार खाल्लं, त्याचा परिणाम रात्रभर मला मरणांत वेदना, फक्त मेलो नाही मरणांत वेदना। मग बिरबल म्हणू लागला, महाराज बैंगन तो बहुत बुरी चीज, बहुत बुरी चीज, फार बेकार, फार वाईट। अरे बाबा, कालची भाषा कोणती ना आजची भाषा कशी? मग बिरबल सांगू लागला, महाराज मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास हूँ। कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना, वैसा करना, ये तो मेरा काम है, लेकिन कितना खाना ये तो आपका काम है। या वांग्याचं वर्णन करणं हे माझं काम, पण ते वांग किती खावं हे तुमचं काम आहे। तेव्हा प्रेम मार्ग काय करतो? आरंभाला सुख दाखवतो, नंतर मात्र भरपूर दुःख देतो। हा प्रेम मार्गाचा प्रकार आहे। आणि श्री मार्ग करतो काय? आरंभाला थोडं दुःख दाखवतो, पण नंतर भरपूर सुखाला जन्म देतो। तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला सांगू लागले की बाबांना, तुम्ही रस्ता जीवनामध्ये रस्ता चांगला धरा, हिताच्या मार्गाने चला, कल्याणाच्या मार्गाने चला। तेव्हा काही माणसं म्हणले, ठीक महाराज, तुम्ही जी सांगता ते अगदी सगळं चांगलंच आहे, पण तुमच्या सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या, ती जर या मार्गाने गेले तर त्याबद्दल तुमचं मत काय? महाराज म्हणतात, त्यांच्याबद्दल आमचं मत चांगलंच आहे। उलट त्यांना जे निर्माते, त्यांना जे जन्म देणारे आई वडील हे कसे आहेत त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात बोली आई जो आसे जागता, धन्य माता पिता तयाचिया। हे प्रथम चरण अति महत्वाचं आहे। तसा सगळाच अभंग फार फार महत्वाचा आहे। या अभंगाप्रमाणे जो आपला जीवन जगेल त्याच्या जीवनाचं सोनच होईल। विठ्ठल यातील दोन शब्द फार महत्वाचे आहेत। हित शब्दाने जागता शब्द, कारण जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं भक्षण। जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में खुश पाहता है। एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट।
द्रौपदीची मुलं मरण पावले, 5 मुलं त्याला होते, 5पासून झालेले 5 ते मेले, ती मारले गेले, कसे गेले हे सर्वांना माहीत असेल. पण त्याला मरण्याला कारण झोपच झालेली आहे, झोपच झालेली आहे. किंवा अभिमन्यू युद्धात मारला गेला हा अर्जुनाचा मुलगा होता, सुभद्रेपासून झालेला, तो देखील मारला गेला, त्याला कारण काय? झोपच झाली. किंवा काही वेळेला कीर्तन खारट होत असतं, त्याला कारण देखील झोपच. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा विठ्ठला. एका गावामध्ये फार मोठा नामसप्ताह चालू होता. त्या सप्ताहामध्ये तुफान गर्दी, तुफान गर्दी, तुफान गर्दी. त्याच गावातील एक बाई अति भाविक, एकही कीर्तन न सोडणारी, पण तिचा मालक मात्र अभाविक होता. बाई होती भाविक, तिचा मालक होता अभाविक. बाई होती वारकरी, तिचा मालक होता बाटली पारकरी. बाई होती आस्तिक, तिचा मालक होता नास्तिक. सर्वच घरामध्ये अनुकूलता नसते. तेव्हा त्या बाईने एके दिवशी आपल्या पतिदेवाकडे अति आग्रह धरला, काही करा पण आज चलाच, आज चलाच, अति आग्रह केला. आणि ती बाई आपल्या पतिदेवाला कीर्तनात घेऊन आली. पण त्यांना काही एवढे कीर्तनाची गोडी नव्हती. ती जरा दूर बसली आणि एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली, कीर्तन ऐकू लागले. पण कीर्तन ऐकता ऐकता त्याला लागली झोप. पण कोणती झोप लागली? कारण झोपेचे काही प्रकार आहेत. 5 झोप, चक्री झोप, तोंडवाशी झोप, डोळेवाशी झोप, असे झोपेचे काही प्रकार आहेत. काही खाली झोप म्हणजे या खानात जर झोपला तर सकाळी त्या खानातच उठणार, म्हणजे लोटाळत 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 लोटाळत. एवढे खण नाही पार करत, पण एक तरी खण महाराज पार करतोच. असे काही माणसं आहेत झोपणारे. आणि चक्री झोप, चक्री झोप म्हणजे झोपताना सरळ झोपायचं, पण एकदा का झोप लागली की बस गर 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 गर, ही चक्री झोप. आणि काही माणसात झोप म्हणजे डोळेवाशी झोप. डोळेवाशी झोप म्हणजे झोप एकदा का झोप लागली की ते डोळे उघडेच असतात. आपल्याला वाटतं हे जागे आहेत, आपल्याला काय वाटतं हे जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात, फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात. ही डोळेवाशी झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप. तोंडवाशी, तोंड आकारून पडणे, अशी माणसं बरीच आहेत. तेव्हा त्या माणसाला जी झोप लागली ती तोंडवाशी झोप. शेवटी तिथे एक आलं कुत्र आणि त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. अति आनंद झाला त्या कुत्र्याला. त्या कुत्र्याला अति आनंद झाला. कुत्र्याने निवांत आपला कार्यक्रम केला, म्हणजे आपली टंगडी वर केली आणि आपला कार्यक्रम केला आणि कुत्रा निघून गेला. इकडं मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होतं. होता 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 कीर्तन संपलं. टाइम संपला, कीर्तनही संपलं. लोक उठू लागले, आपापल्या घरी जाऊ लागले. बाई उठून पाहू लागले तर आपले मालक झोपले, आपले पती झोपले. तारीजवळ सांगू लागली, उठा 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 उठा, किती कीर्तन गोड झालं, किती कीर्तन गोड झालं. अगं कसलं गोड, सगळं खारट. कशामुळे? असो, या निमित्तानेच आपले कधी कधी भेट होऊ शकते. असो, तेव्हा आपला चिंतनाचा विषय काय चालला? श्री मार्ग प्रेम मार्ग.
तर श्रेय मार्ग आरंभाला दुःख दाखवतो पण नंतर भरपूर सुखाला जन्म देतो. प्रेम मार्ग आरंभाला थोडं सुख दाखवतो पण नंतर भयंकर दुःखाला जन्म देतो. तेव्हा तुकाराम महाराज सर्वांना सांगू लागले आणि त्याप्रमाणे चांगला रस्ता धरा, हिताचा मार्ग धरा. आणि नंतर मग पुढचा विषय येऊन गेला. महाराज म्हणले अशा परीने जीवन जगलं, चांगल्या मार्गामध्ये जीवन खर्च केलं तर त्या जीवनाचं कल्याण होत असतं. विठ्ठला चिंतनाचा आपला अभंग हा प्रसंग प्राप्त असा अभंग आहे. आपुलिया हिता देवाची जागता एका मातेच्या निमित्ताने आपण हा अभंग निवड केला. खरं हा अभंग फार तोलामोलाचा अभंग आहे. मी सांगितलं की या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं सुखच होईल, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सदैव सुखच मिळत राहील. विठ्ठला जी मुलगी आपल्या जीवनाचं हित करील, हिताच्या मार्गाने जी जातील, मग त्यांची आईवडील कशी आहेत तर धन्य आहेत. त्यांना फार मोठा मानपान आहे. धन्य माता पिता दयाची या. अर्थात ही जी मुलं आहेत ही सात्विक मुलं आहेत, चांगली मुलं आहेत. हे रजोगुणी नाहीत, तमोगुणी नाहीत, सात्विक मुलं आहेत. आणि अशी मुलं ज्या कुळामध्ये जन्माला येतील अशा त्या मुलांचा आनंद कोणाला होतो याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात येतात. कोणी कन्या पुत्र हो दिदी अभंगातील हे दुसरे चरण आहे. पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. काळामध्ये अशी सात्विक प्रजा निर्माण झाली. सात्विक मुलं, सात्विक मुली जर यांचा जन्म झाला तर त्यांचा आनंद हा प्रत्यक्ष भगवंताला होत असतो. बाकी बेकार मुलाचा, टुकार मुलाचा, मुकार मुलाचा आनंद देवाला कदापि होणार नाही. चांगले जे मुलं असतील ज्यांचं वागणं सात्विक, खाणं सात्विक, राहणं सात्विक, सगळ्या क्रिया ज्यांच्या सात्विक असे माणसं, अशी मुलं देवाच्या आवडीची होतात. पुढच्या जन्माची पावती देखील चांगली मिळते. चांगली भगवान त्यांचं फुकट घेत नाही.
की चांगलं कर्म केलं फेल जीवन केलं जन्म बेकार मिळाला असं नाही होत. कारण भगवान असं आहे की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. असा माणसाने आपलं चरित्र चांगलं ठेवा, चारित्र्य चांगलं ठेवा, अर्थात आपलं वागणं चांगलं ठेवा. विठ्ठला पुत्र, पहिला शब्द कन्या, दुसरा शब्द पुत्र. दोन्ही घटक चांगलेच आहेत, पण कन्येला महत्व आहे. शक्यतो माणसाच्या जीवनामध्ये प्रथम कन्या असावी, कारण पहिले बेटेन तो पुरवठे, नाहीतर पहिला बेटांचे मन मोठा. दोन्ही घटक महत्वाचे, कोणी कोणाला कमी नाही. ही जर चांगले झाले तर आपल्या भारतात रामराज्य होईल. मुलं जर चांगले भारत देश चांगला. विठ्ठला जोखोबा राय देवाला विनंती प्रार्थना करून सांगतात की देवा मला एकही देऊ नका, दोन्ही द्या, पण ते चांगले द्या. मुलगाही चांगला मुलगी चांगली. आणि म्हणून महाराज बोलतात ऐसा पुत्र देगा 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 ऐसा पुत्र देवा देवा ऐसा पुत्र देवा देवा संत चोखोबा की देवा पुत्र कसा द्या. ऐसा पुत्र देगा देवा जगमाने ऐसी करी रे कन्या ऐसी करी रे. ऐसा पुत्र भावा गुंडा ज्याचा तिही लोके झेंडा. अर्थात मुलगा चांगला असावा, सात्विक असावा, त्याचं खाणं पिणं चांगलं असावं, सेवा चांगली असावी, इमानदारी वृत्ती असावी. चांगलं कधी चांगल्याचं कधी चांगलंच होत असतं आणि चांगलं कधी कामालाच पडतं. विठ्ठला कन्या देखील चांगली असावी. ऐशी कन्या जैसी मीरा मुक्ताबाई. संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, कितीतरी संत होऊन गेले. आलं का लक्षात? यांचं नाव जरी घेतलं तर पुण्य होणार आणि यांचं नाव जरी घेतलं तर आपलं सगळं पाप जाणार. पुत्र होते सात्विक मुलं असावे. तर हा मुलगा सात्विक, हा माणूस सात्विक कशावरून जाणायचं? त्याच्या क्रियेतून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या खाण्यातून, त्याच्या पाहण्यातून सगळं लक्षात येतं की हा माणूस सात्विक आहे का, रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे, वांगला आहे का, चांगला आहे, हे त्याच्या वागण्यातून कळतं. सात्विकाला कधी मान चांगलंच असतं. माणसाने सात्विक बनावं.
रजोगुणी होऊ नये आणि तमोगुणी तर होऊ नयेच. विठ्ठला विठ्ठल. माणसाच्या क्रियेतून हे सगळं लक्षात येतं. किंवा एखादं घर आहे, एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील स्वतःचे, पत्नीचे, मुलाचे, मुलींचे, जावयांचे, पुढाऱ्यांचे, असे जर फोटो दिसतील तर समजा हे घर रजोगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलाचे, आजीचे, आजोबांचे, आपल्या पितर लोकांचे, दानशूरांचे, अन्नदात्यांचे, समाजसेवकांचे, धार्मिक नेत्यांचे, पतिव्रतांचे, गोसेवकांचे, असे जर फोटो घरात दिसतील, नामधारकांचे असे फोटो घरात दिसतील तर ते घर आहे सत्वगुणी. सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील नटाचे, नटींचे, हर्षित मेहता सारख्यांचे, लादेन सारख्यांचे, गुंडांचे, टाक्यांचे, मूर्खांचे, चोरांचे, असे जर फोटो घरात असतील तर ते घर आहे तमोगुणी. विठ्ठला विठ्ठला. सत्वगुणाला कधी मानपान असतो, तमोगुणाला मानपान नसतो. आणि म्हणून माणसाने वृत्ती कधी आपली सात्विक वृत्ती करावी, आपलं जीवन सात्विक बनावं. देवाला आनंद जो होतो तो सात्विक माणसाचाच होतो. 4 ती कीर्तन ऐकतो समजा तो सात्विक. एकही सभा सोडत नाही समजा तो राजस. आणि एकही पिक्चर वाईट गोष्ट पाहिल्याशिवाय राहत नाही समजा तो तामस. विठ्ठला जीवनामध्ये आचारसंहिता फार चांगली आहे. त्यातून देव संतुष्ट होतो, संतांनाही आनंद होत असतो आणि आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. चांगलं कधी कामीच पडत असतं. तेव्हा इथं महाराज होतात दुसऱ्या चरणातून सांगतात की कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी याचा आनंद भगवंताला होत असतो. सात्विक मुलांचा आनंद प्रत्यक्ष भगवंताला होत असतो. पण असे जे सात्विक मुलं आहेत, असे जे सात्विक मुलं आहेत ते आपल्या जीवनामध्ये काय करतात तेव्हा त्याचं गोड असं सुंदर चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गीता भागवत करीती श्रवण,
गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन कोणाचे खंड चिंतन विठोबाचे। त्या सात्विक मुलाची जीवन पद्धती सांगतात। आणखी काय करावं तर गीता भागवत या ग्रंथाचं ते अध्ययन करतात, वाचन करतात। तेव्हा गीता ग्रंथ आणि भागवत ग्रंथ अशा दोन ग्रंथाचा उल्लेख महाराजांनी तिसऱ्या चरणातून केला। तर गीता ग्रंथ हा विश्वग्रंथ आहे, विश्वग्रंथ। या गीता ग्रंथाचा निर्मिती स्थान म्हणजे कुरुक्षेत्र, हरियाणामध्ये कुरुक्षेत्र। उपजले हित गुजत्याचे श्याम सुंदरा अर्जुनाचे। बोल निघाले भगवंताचे गीता माऊली धन्यती ज्ञानेश्वर माऊली धन्यती ज्ञानेश्वर माऊली। गीता ग्रंथ आकाराने छोटा
पण विचाराने मोठा आहे. जगात ग्रंथ आहेत पण गीतेसारखा नाही. जगात पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही. जगात सज्जन आहेत पण आपल्या सद्गुरूसारखा नाही. आणि जगामध्ये वस्तू आहेत पण भगवंतासारखी नाही. हरि सम जग कछ वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ. सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ जगामध्ये नाही. दिसायला लहान पण असायला महान आहे. तर अशा उत्कृष्ट ग्रंथाचं ही सात्विक मुलं वाचन करतात, पारायण करतात. गीता भागवत करीती श्रवण करतात. त्याप्रमाणे भागवत ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथ महाराजांनी जे काय भाष्य केलं 11व्या संदावर, त्यालाच आपण काय म्हणतो नाथ भागवत. तेव्हा तुकाराम महाराजांनी नाथांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे भागवत तुका म्हणे भागवत तुका म्हणे श्रीमद भागवत आणि नाथ भागवत. तर अशा ग्रंथाचं ही सात्विक माणसं, सात्विक मुलं, सात्विक मुली काय करतात? श्रवण करतात. श्रवण करताना कधी चांगलं करावं. माणसाने ऐकताना चांगलंच ऐकावं. कारण जसं चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. म्हणून माणसाने ऐकत चला. विठ्ठल भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कोणाचे? तर अखंड चिंतन विठोबाचे. आपण विठोबाचं चिंतन केलेलं आहे. सदैव नाम चिंतन करत राहा. कारण कलियुगामध्ये नामाला अति महत्व आहे. इतर साधनं श्रेष्ठ आहेतच, पण सगळ्या साधनांचा राजा म्हणजे भगवंताचं नाम. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी आहे की त्याला तोड नाही जोड नाही. विठ्ठला नाम जर मनापासून केलं आणि फार केलं तर ते सगळ्या अडचणी दूर करतो. थोडा टाइम लागतो, थोडा टाइम लागतो. ईश्वर के दरबार में देर है लेकिन म्हणून खरंच चला, भरपूर करा. तुमचं काम होऊन जाणार. टाइम लागेल पण काम होणार. तुका म्हणे नामन त्याने करू माझे काम. महाराज म्हणतात नामाने सगळे काम पार पडतात. विठ्ठला विठ्ठला जर असे असले तर या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन केलं असे जर असले तर त्यांची सेवा मला घडावी असं तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे माझा घर जाऊनी सेवा, तुका म्हणे माझा घर जाऊनी सेवा. तुका
हरी